तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांचा मंत्रालयापर्यंत आज मोर्चाला सुरुवात झालेली आहे। सध्या हे ग्रामस्थ जे आहेत ते वाई शहरामध्ये पोहोचलेले आहेत। आपण जर पाहिलं तर पूर्ण गाव जे आहे ते आज मोर्चाच्या स्वरूपात मंत्रालयापर्यंत निघालेलं आहे। याचं कारण जे आहे ते प्रमुख सांगायचं झालं तर या ठिकाणी जो क्रशर आहे या क्रशरच्या विरोधात हा पूर्णपणे गावातील संपूर्ण ग्रामस्थांचा मोर्चा आहे। या ठिकाणी खानपट्टा गटामध्ये जलबंधारा असून सुद्धा परवानगी देणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुषंगानं जो हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। नेमकं यामध्ये काय लोकांचं या म्हणणं आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। का नेमकं या मागचं कारण काय आहे की हा मोर्चा काढावा लागला? 2021 साली तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की या भागामध्ये विशेष करून आमच्या वाई तालुक्यातला हा पश्चिम भाग आहे आणि ह्या भागामध्ये धरणाची एक बाजू म्हणजे 2.5 किलोमीटरच्या हवाई अंतरामध्ये जवळपास या भागातली 17 ते 18 गावं येतात। आणि आज या भागामध्ये 2021 साली खूप मोठं भूस्खलन झालं होतं। तदनंतर काही गावं जमीनदोस्त झाली, काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले। आज 2025 साली शासन जिल्ह्यातले 141 गावांचं पुनर्वसन करावं म्हणून राज्य शासनाकडे कोट्यवधी रुपयाच्या निधीची मागणी करत आहे। मग एवढ्या सगळ्या गोष्टी शासनाला जर माहीत आहेत तर 2022 साली 21 सालचं प्रकरण घडल्यानंतर सुद्धा शासनाने याच भागात बफर झोनमध्ये या खानपट्ट्याला या खाणीला आणि क्रशरला कशा काय परवानगी दिली हा सर्वात मोठा प्रश्न आमच्यासमोर मागच्या 3 वर्षांपासून पडला आहे। 3 वर्ष झालं आम्ही या क्रशरला बंद करण्यासाठी सातत्याने आंदोलनं करत आहोत। 3 वर्ष आम्ही हा क्रशर बंद करण्यासाठी अगदी रक्ताचं पाणी केले, अनेकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। मग या 3 वर्षामध्ये या शासनाने हा क्रशर का नाही बंद केला? बफर झोनमध्ये क्रशरसारख्या गोष्टींना परवानगी असती का? खाणीला परवानगी असती का? त्या ठिकाणी शेजारी वन विभागाचं क्षेत्र असताना सुद्धा परवानगी कशी काय देण्यात आली? ग्रामसभेचा ठराव असणं बंधनकारक आहे ही त्याची नियमावली असताना सुद्धा ग्रामसभेचा ठराव नसतानाही त्या क्रशरला कशी काय परवानगी देण्यात आली? आज अटल भूजलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी ह्या पाण्याच्या विसर्गासाठी शासन खर्च करतंय। त्या अटल भूजलचे रिचार्ज शाफ्ट त्या ठिकाणी आहेत, ओढा हे स्पष्ट दिसतोय, पुरावे दिलेले आहेत, तरी सुद्धा शासन यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाही। या उलट गावकऱ्यांवर कसा अन्याय होईल त्यासाठी सातत्याने शासनाचे प्रयत्न चाललेत। आज तुम्ही आमच्यासोबत आहात, इथं पोलीस प्रशासनाची माणसं आहेत, पण महसूल गौण खनिजचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही। उद्या जर यातल्या लोकांना काय झालं तर त्याला संपूर्ण महसूल प्रशासन या ठिकाणचं जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असं मी सांगतो। नक्की यामध्ये आता कशी भूमिका असणार आहे? आज जे मोर्चाचं स्वरूप आहे ते नेमकं कुठपर्यंत कसं असणार? आज आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत। एक तर या सर्व गावकऱ्यांचं पुनर्वसन करा, नाही तर हा खानपट्टा आदेश रद्द करा। या 2 मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार। बरोबर का चुकीचं? नक्कीच। खरं तर महिला पण या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत, स्थानिक महिला आहेत, काय सांगाल थोडक्यात? प्रशासनाला आमची एवढीच आम्ही वारंवार त्यांना ठराव वगैरे दिले आहेत, लीगल प्रोसेसने गेलेलं आहे, पण आमची दखल घेतली गेली नाही। वैयक्तिक म्हणाल तर सर्वच ग्रामस्थांना त्याच्या लहान मुले असतील, गावात वृद्ध माणसं आहेत, त्या खान क्रशरचा ब्लॅकस्टोन क्रशरचा ब्लास्टिंगचा वेळोवेळी त्रास होत आहे। त्याविरुद्ध आम्ही प्रशासनाकडे दाद मागायला गेलो पण आमची दखल अद्याप कोणी घेतली नाही। त्यामुळे आम्ही आता नाईलाजाने हा आमचा मोर्चा अखंड चालू ठेवणार आहे। काय थोडक्यात सांगाल? तुम्ही वंशी सांगा थोडक्यात। इथं कसं आहे बघा, आमच्या मुलाबाळांचा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे। बरं आज हे इथं हे जर घडली, खान उभी राहिली, चालू झाली तर आमच्या मुलाबाळांनी आम्ही जायचं कुठे? ह्याच्यासाठी आमचा लढा आहे। नक्कीच। खरं तर जो लढा आहे तो पूर्ण ग्रामस्थांनी एकवटून केलेला लढा पाहायला मिळतोय आणि यामध्ये प्रामुख्याने एकतर या गावाचं पुनर्वसन करा किंवा ही खाण जी आहे सुरू होणारी ती बंद करा अशीच मागणी जी आहे ती या ठिकाणचे ग्रामस्थ करताना एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालवडे, TV9 मराठी, वाई, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।